नमस्कार शेतकरी बंधूंनो. खरड छाटणी बऱ्यापैकी झालेली आहे. काही बागांची बाकी आहे, पण मग बऱ्यापैकी खरड छाटणी झालेली आहे. तर खरड छाटणी झाल्यानंतर जे आपण शेणखत भरतो, शेणखत टाकतो बागांना, तर असं शेणखत टाकतो. तर शेणखत टाकताना हे तुम्ही आणल्यानंतर डिकम्पोस्ट नक्कीच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा घेता येईल आणि जास्तीत जास्त फायदा हा झाडांना पण होईल. डिकम्पोस्ट कसं करायचं? डिकम्पोजरच्या बॅक्टेरिया तुम्हाला त्याला टाकायच्या आहे. जर तुम्ही बहुत ट्रॉली एखाद्या ठिकाणी ठेवलेला असेल तर त्याच्यावर पण तुम्ही बांबूच्या साहाय्याने होल पाडून त्यात पण तुम्ही पाणी करून डिकम्पोस्ट बॅक्टेरिया टाकू शकता. तसेच जर समजा काही शेतकऱ्यांचं जर टाकून पण गेलं असेल बेडवर, तर आपण एकरी त्याचं 1 लिटर आपण पाण्याद्वारे आपण सोडू देऊ शकतो ड्रिपमध्ये, जेणेकरून हे आपलं कसंही पण 1 महिन्यामध्ये तुमचं डिकम्पोस्ट होऊन नक्कीच झाडाला आपला चांगला फायदा होईल. जे शूट फुटतील, जे तुम्हाला लवकरात लवकर ज्या झाडाला कुजून जितकं लेट आपलं झाडांना लागतं त्याच्यापेक्षा आपण डिकम्पोस्ट करून लवकरात लवकर आपण तेच शेणखत लवकरच झाडांना आपण नक्कीच त्या खताचा आपण वापर करून नक्कीच आपण कार्बन रेशोसुद्धा वाढवण्यात आपण चांगल्या बऱ्यापैकी मदत होऊ शकते. धन्यवाद.